हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी रुपाली. तर चला, पारायणाचा आज 5वा दिवस होता आणि पारायणाचा 5वा दिवस आता स्वामींचं प्रकट दिनापर्यंत आपला पारायण चालणार आहे. तर तुम्ही जर समजा पारायण नसेल लावलं तर तुम्ही अगरबत्ती सेवा शेवटच्या दिवशीसुद्धा करू शकता. फुल नाही, फुलाची पाकळी म्हणून कुठलीही सेवा तुम्ही करा. आता परीच्या पप्पांना वेळ असतो, त्याची नाईट शिफ्ट जरी असली तरी पण ते करतात बरं का. आणि ज्याची त्याची आवड असते. तुम्हाला ज्यावेळेस टायमिंग मिळेल त्यावेळेस तुम्ही कुठलीही सेवा करू शकता. तर मी आता चालू केलेलं आहे पारायण आपलं. आणि आता मी डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी भेटते. तर आता संध्याकाळी चुलीवर स्वयंपाक करायचं चालू होतं. आणि चूल मी घरीच बनवलेली आहे बरं का. कशी चूल झाली ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मला चूल नव्हती बनवता येत, पण माझी आजी अशी बनवताना पाहिलेली आहे मी. त्यामुळे मला बनवता आली. आणि खूप छान वाटतं बरं का. आता कसं गॅसचं तर जसं आता चाललेलं आहे, करोनाच्या टायमिंगला कसं करोनाचा काळ होता, तसंच आता गॅसचा काळ आलेला आहे. आणि गॅसच्या काळामध्ये आपल्याला चुलीचं महत्त्व करून देणार आहे. तर आपण पण आहे ना, न डगमगता कुठलंही आपल्या पुढं संकट येऊ द्या, पण आपण न डगमगता एकदम मस्त असं सामोरे जायचे. तर तसंच मी आता चूल केलेली आहे माझ्या मनानेच आणि छान अशी चूल पण झालेली आहे. आणि तुम्हाला जवळून उद्या मी एखाद्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये दाखवेल. मी चूल कशी बनवली आणि त्याला पणत्या कशा लावलेल्या आहेत ते पण तुम्हाला कळून जाईल. मी पणत्या कशासाठी लावलेल्या आहेत ते सुद्धा. आणि हा माझा लाजाळू मुलगा लय लाजतो बरं का. अजिबात कॅमेऱ्यासमोर यायला नको म्हणतो. तर त्याला हात कर म्हटलं तरी एकदम लाजूनच हे होतो. त्याच्यामुळे तो काही व्हिडिओमध्ये येत नाही जास्त. आणि आला तरी डायरेक्ट फेस टू फेस कॅमेऱ्यासमोर येत नाही असं होतं. आणि दोघांनाही कुरडया दिल्या होत्या तळून. तर दोघांचं कुरडया खायचं चालू होतं. म्हणलं कधीतरी आपण पण चांगलं काही खावं म्हणलं. तर शिलाई ह्याच्यामुळे वेळ मिळत नाही. आणि कामाने इतकी दमून जाते तर मला आहे ना कुठलंही काय बनवायचं म्हणलं तर ना, तर होतच नाही आता असं झालेलं आहे. तर चला आता काय आहे, असं छोट्या-मोठ्या गोष्टी चालूच राहतात. आणि मग त्यानंतर स्वयंपाक चालूच होता. बाजरीची भाकरी केली होती, दोडक्याची भाजी केली होती. भाजी किंवा कालवण तुम्ही कुठलंही म्हणू शकता. का तर मी ना पालेभाजीलाच भाजी म्हणते आणि जे आपलं पातळ भाजी असते त्याला कालवण म्हणते. आणि त्यानंतर गवारीची शेंग तव्यामध्ये टाकली होती आणि ती होती सकाळची, पण गरम करून छान केली, सुकी केली जरा. आणि त्यानंतर भाकरी करून घेतली आणि बाजरीची भाकरी केली होती. का तर बरेच दिवस झालं बाजरीची भाकरी खायची इच्छा होत होती. आणि थोडंसं दूध राहिलं सकाळचं, तर म्हटलं चला गरम करूया. आणि कसं छान असा विस्तू पडला होता, तर मस्त असं गरम केलं. तर आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटूया अशाच छानशा ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.